भाजप युवा नेते शरण पाटील, तहसीलदार गोविंद एरमे यांनी अतिवृष्टी भागात केली पाहणी. उमरगा तालुक्यातील आलूर, बेळम, मुरुम ग्रामीण, अंबरनगर तांडा, नायकनगर, सुंदरवाडी, येणेगोर, डाळिंब, रामपूर, येळी या भागातील शेत शिवारातील अतिवृष्टीमुळे खरीप पिकाची शेतात जाऊन पाहणी केली. भागातील शेतकऱ्यांसह शेती पिकाची पाहणी केली. सलग झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर उभ्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पाहणी दरम्यान प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना शरण पाटील यांनी सूचना करून उमरगा तालुक्यातील शेती पिकाचे नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे तात्काळ करून घ्यावेत. शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्वरित पुढील कारवाई करण्याबाबत प्रशासनाला सूचना निर्गमित केल्या. यावेळी उमरगा तहसीलदार गोविंद एरमे, उमरगा तालुका कृषी अधिकारी DB रीतापुरे, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, प्रशासनातील अधिकारी यांच्यासह सामाजिक राजकीय क्षेत्रातील गुलाब राठोड, राम जेवरे, राजू बिराडे, रफिक तांबोळी, योगेश राठोड, महालिंग बापचेट्टी, अण्णाराव पाटील, राजू मटगे, ऋषिकेश स्वामी, भगत माळी, राजूभाई मुल्ला, अरुण पवार, विजय सोनखटाळे, अप्पू गुंजोटे, दत्ता बिराजदार, सोमशंकर पाटील, राम हंगरगे, विक्रम दासमे, रवी दासमे, इकबाल पटेल, सादिक चाकुरे, सदानंद भोळे, सुधाकर पाटील, उमाकांत भोसले, शिवलिंग माळी यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.